काही भाजपकडून महापौर पदासाठी रितू तावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर संजय गाड यांना शिंदेकडून उपमहापौर पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. कशा प्रकारे बघता? काय नाही, काय बघत नाही, त्यांना शुभेच्छा, माझ्याकडनं शुभेच्छा. जर संख्याबळ बघता भाजपचा महापौर बसेल आहेत, काही शंका नाहीये. मात्र निवडणूक होणार की नाही यात तुमच्या पक्षाची भूमिका महत्वाची असेल. प्रमुखांनी आम्हाला कुठलंही अजून सांगितलेलं नाहीये, त्यामुळे ज्या वेळेला पक्षप्रमुख जे आदेश देतील ते आम्ही पालन करणार. 11 तारखेपर्यंत नगरसेवकांना मुंबई न सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. बरोबर आहे, कारण निवडणूक ही सगळ्यांसाठी, मग ती भाजपचा महापौर बसला तर निवडणुकीला सगळ्यांनी हजर राहणे गरजेचं आहे. आता मीटिंग होणार आहे, काय वाटतं जर तुम्ही उमेदवार दिला तर जे विरोधातले मतं आहेत ती एकत्र होऊ शकतात, आणि जर नाही दिला तर शिंदेचं महत्व कमी. बरोबर, काहीच बोलत नाही, पक्ष काय आम्हाला सांगेल ते. किशोरी पेडणेकर आजकर तर मातोश्रीवरती ठाकरेंच्या नगरसेवकांची महत्वाची बैठक होणार आहे, आणि याच बैठकीत ठरणार आहे की महापौर पदासाठी उमेदवार द्यायचा की नाही. जर मुंबई महापालिकेतलं संख्याबळ बघता भाजपचा महापौर बसेल यात कोणतीही शंका नाही. मात्र निवडणूक होणार की नाही यात ठाकरेंची भूमिका महत्वाची असणार आहे, आणि त्या संदर्भात आता महत्वाची बैठक मातोश्रीवरती पार पडणार आहे. या बैठकीनंतरच ठरेल की महापौर पदासाठी निवडणूक होणार की नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.